निवडणुकीच्या प्रचाराचे मुद्दे सगळ्यात महत्वाचे. ज्यावेळी 2009ला नवीन लोकसभा मतदारसंघ ढाढतून पालघर झाला, संपूर्ण पालघर आदिवासी जिल्हा, त्यावेळी पहिला खासदार आपले बळीराम जाधव हे निवडून आले. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे म्हणजे डहाणू लोकल जी अस्तित्वात नव्हती, विरारपर्यंत लोकल होती, ते डहाणू पर्यंत सबअर्बन स्टेटस मिळवून दिला आणि डहाणू पर्यंत पहिली लोकल नेली. त्याला झेंडा दाखवणारे आपले खासदार होते त्यावेळीचे मुख्यमंत्री, आणखीन सर्व मान्यवरांबरोबर. त्याच्यानंतर आज आमच्या संपूर्ण पालघर जिल्ह्याकरता त्यांनी पाईपद्वारा गॅस पास करून घेतलेलं अर्ध्या वसई तालुक्यात पोहोचला. माझ्या घरात किंवा खासदारांच्या घरात अजून गॅस आला नाही, पण तो अर्ध्या घरात गेलाय. आणि आम्ही सांगितलं ठीक आहे, जिकडे गरज जास्त आहे तिकडे अगोदर जाऊन द्या. ती पाईपलाईन गॅसद्वारे घरोघर पोहोचवण्याचं काम आपल्या खासदारामुळे झालं. त्याच्यानंतर त्यांनी बहुचर्चित अशी डहाणू ते नाशिक रेल्वेचा सर्वे एक 58 कोटी रुपये आणलेले, त्याचा सर्वे झाला. दुर्दैवाने एका विशिष्ट लाटेमुळे आम्ही 10 वर्षात खासदारांना निवडून आणलं नाही. अगोदर एक काहीतरी प्रत्येकाच्या खात्यात 13 लाख रुपये येतील म्हणजे परकीय बँकेतून पैसे आणले, तर अशा प्रकारचा प्रचार झाला. एक लोकांना भुरळ पडली, प्रत्येकाला स्वप्नात दिसायला लागलं 15 लाख रुपये आपल्या अकाउंट मध्ये येणार. नंतर तो एक इलेक्शनचा गप्पा होत्या या प्रकारचा आपले मान्यवर बोलायला लागले भाजपचे. त्यात नंतर एक गेल्या इलेक्शनच्या अगोदर पुलवामा हल्ल्याच्या नावाने एक विशिष्ट लाट आली, त्यामुळे आम्ही खासदार निवडून आणले नाही. परंतु ज्यावेळी आपले खासदार होते त्यावेळी स्मार्ट सिटी करता 500 कोटी वसई विरार महानगरपालिकेला आणि जवळपास त्यांच्या कार्यकालामध्ये दुसरे 3000 कोटी नगर उत्थान असेल किंवा अन्य माध्यमातून पालघर आपल्या वसई विरार महानगरपालिकेमध्ये आले. दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात कोणत्याही खासदारांनी काय काम केलं, आपल्या इकडूनच्या इकडे किती गाड्या वाढवल्या, कोणते रस्ते केले, कोणते ब्रिज केले, वसई मुंबईला कनेक्ट व्हावी म्हणून आम्ही नायगाव म्हणजे मीरा भाईंदर आणखीन वसई ह्याच्यामधला एक MMRDA मार्फत ब्रिज तयार केला का, जो एक शॉर्टकट या पश्चिम पट्ट्याला मुंबईला जाण्याकरता होईल. आणि त्याचबरोबर पालघरचं अंतर नजीक व्हावं, जिल्ह्याचं ठिकाण आहे आपलं, त्याच्याकरता वेडी सफाळ्याला वेडी म्हणून गाव आहे, त्या वेडी आणखी नारंगी विरारचं ह्या नारंगीला जोडणारा एक ब्रिज आणि त्याचबरोबर फेरीबोट आम्ही आताच चालू केली. तर जी हायवे जाम असतो हल्ली, रस्त्याचं काम चालू असल्यामुळे आदरणीय गडकरी साहेब आलेले, त्यावेळी आपण रस्ता मागितला, त्यांनी 1 महिन्यात चालू करतो सांगितलं आणि त्याप्रमाणे चालू केलं. त्यामुळे ट्रॅफिक जाम होतो. फेरी बोट आज वसईहून भाईंदरला अगदी 10-15 मिनिटांमध्ये माणूस पोहोचतो. तिथे भाईंदरहून हायवे किंवा दहिसरला 10 मिनिटात पोहोचतो. त्याच्यामुळे बऱ्यापैकी अंतर कमी झालंय. फेरी बोटींनी ट्रक जाऊ शकतात, कार जाऊ शकतात, मोटरसायकल आणि पॅसेंजर. त्याच धर्तीवर एक फ्लोटिंग जेटी, विरारची जेटी तयार आहे नारंगीची, पण समोर वेडीच्या इकडे एक जी जेटी करायची आहे ती फ्लोटिंग जेटी करायची परमनंट जेटी होईपर्यंत. आणि फ्लोटिंग जेटी मला वाटते येत्या 1-2-3 महिन्यात होईल. आणि विरार टू सफाळा म्हणजे वेडी असा एक फेरी चालू आहे, ते आम्ही या 2-3 महिन्यामध्ये पूर्ण करू. त्याच्यामुळे पालघरचं अंतर जे पालघरला असतं आज जायला 1.5-2 तास लागतात, ते अगदी अर्धा-पाऊण तासामध्ये विरार टू पालघर येणं जाणं नागरिकांना सहज शक्य आहे. या सगळ्यामध्ये आम्हाला आमच्या खासदारांची मदत लागली होती. याचे पाठपुरावे सगळे आम्ही केले कॉर्पोरेशनला पैसे मिळवण्याकरता. आणि दुर्दैवाने गेल्या 10 वर्षात कोणती कामं झाली, कॉर्पोरेशनला किती निधी आणला किंवा पालघर जिल्ह्यात किती निधी आणला, गेल्या 10 वर्षाचा रेकॉर्ड आहे. महानगरपालिकेचा रेकॉर्ड बघा. आम्ही महाराष्ट्र शासनाकडून पैसे आणतो, त्याचप्रमाणे केंद्र शासनाकडून आलेले पैसे, राहण्याला पाहिजे असलेले पैसे शून्य 10 वर्ष झाले. जो
नाशिक डहाणू रेल्वेचा प्रोजेक्ट झालेला, त्याचा पुढे प्रोग्रेस शून्य झाला. या आणि अशा अनेक कामा करतात. आज आपल्या इकडे ग्रामीण भाग म्हणजे सागरी, नागरी, डोंगरी म्हणजे संपूर्ण आदिवासी पट्टा, जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड किंवा तलासरी, डहाणू, पालघरमध्ये शहरीकरण होते, वसई विरार शहरीकरण झालंय. परंतु या 6 तालुक्यांचे, ज्या 8 तालुके आहेत आपले, त्यातल्या 6 तालुक्यांचे काही ठिकाणी असणारे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी अप्रोचेस आहेत, पावसाळ्यामध्ये काही लोकांचा जगाशी संपर्क तुटतो. असे जे बारीक सारीक अप्रोचेस असतील, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न खास करून डोंगरी भागामध्ये म्हणजे आदिवासी पट्ट्यामध्ये, ते आहे सगळे नव्याने तयार करणं. त्याचबरोबर मनोर पासून अंबाडी मार्गे भिवंडीला जाणारा किंवा पुढे समृद्धी एक्सप्रेसला जॉईंट होणारा असे रस्ते म्हणजे विरार, शिरसाड, अंबाडीवरून आणि मनोरवरून जे समृद्धी रस्त्याला टच होऊ शकतील. दळणवळणाचं जाळं कसं करता येईल या दृष्टीने आपला खासदार असणं, जो बोलेल तो आपल्याकरता काहीतरी आणेल असं असणं गरजेचं आहे. आणि मी छातीटोकपणे सांगतो का बळीराम जाधवांसारखा पुढच्या 10 वर्षात दुर्दैवाने आम्हाला खासदार मिळाला नाही. राजेश पाटील हा जनरल जागेवर सभापती केलेला, त्याच्यानंतर गेले 4.5 वर्ष आमदार म्हणून काम करत असताना अत्यंत हुशार, म्हणजे 25-15ची कामं असतील, दुसरी बजेट मधली कामं असतील, पैसे आणण्याचं काम असेल, ज्या पद्धतीने केलं, ज्या पूर्ण बोईसर मतदारसंघात तुम्ही विचारू शकता, बाहेरच्या तालुक्यांची त्यांचा टच आहे, पण पूर्ण बोईसर जो मतदारसंघ आहे, वसई विरार आणि म्हणजे वसई तालुक्यातला अर्धा भाग आणि पालघर मधला बोईसर, सफाळा, मनोर वगैरे वगैरे भाग, अशा प्रकारच्या भागामध्ये तुम्ही त्यांची भेटी कशा आहेत, म्हणजे अगदी लहान सहान घरगुती कार्यक्रमाला पण पूजा असेल, कुठे कुठे कोणता उत्सव असेल, कुठे लग्न असेल, कोणतं कामाचं ओपनिंग असेल, कोणाच्या समस्या असतील, पालघरला एक दिवस बोईसर, एक दिवस सफाळा, वसई, अशा सगळ्या ठिकाणी दिवस वाटून लोकांशी संपर्क. गेल्या 10 वर्षात आमचे खासदार आम्हाला दिसलेच नाही. तर कधीतरी 1-2 उद्घाटनाला आले, ती उद्घाटनं केली, ते आम्ही केलेल्या कामाची किंवा त्यांनी केलेलं उद्घाटन. हे पुढे नायगावला एक शौचालयाचं उद्घाटन केलं, भूमिपूजन केलं, ते अजून पुरं नाही झालं. त्याच्या बाजूला आमच्या पालिकेने, आमच्या नगरसेवकांनी पाठपुरावा करून बांधलेलं शौचालय आणखी सगळं तयार झालं. या पद्धतीने कामं करणारी लोक असल्यावर तो दुर्लक्षित आदिवासी जिल्हा म्हणून डिक्लेअर झाला. मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्ती आहे इकडे. त्या प्रमाणामध्ये सोयी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या होत्या, त्या दुर्दैवाने केल्या नाही. आणि या सगळी कामं करण्याकरता आपला खासदार अतिशय धडाडीचा उमेदवार राजेश पाटील दिलाय आणि 100% आम्ही निवडून. वसई विरार हा जो पट्टा आहे, याबाबत सांगितलं जातं की लोकसभेला इथली जी युपी बिहार बाहेरची परप्रांतीय मंडळी असते ती मोदींबरोबर असते, विधानसभेला तुमच्या बरोबर असते. यावेळेस काय करणार? यावेळेला ना तर पुलवामा झालं, ना 15 लाख बोलले, ना विकासावर बोलले. लक्षात आलं का? फक्त हिंदू मुस्लिम मंगळसूत्र, राम मंदिर, मी काय म्हणतो माहिती काय, हिंदू मी आहे ना, माझ्या धर्माचा मला अभिमान असला पाहिजे आहे, पण याचा अर्थ हिंदू म्हणजे दुसऱ्या धर्माचा, दुसऱ्या समाजाचा, दुसऱ्याच्या आईचा जो मान ठेवेल तो स्वतःच्या आईचा मान ठेवतो. दुसऱ्या धर्माच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची स्टेटमेंट होतं. दुर्दैवानी आपल्याला घटनेने एक विशेष अधिकार दिलाय सर्व नागरिकांना, सगळ्या नागरिकांच्या मताचा हक्क. ते टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी असून द्या, काही ते झोपडपट्टीत राहणारा एखादा गरीब माणूस असून द्या, का डोंगरी भागामध्ये राहणारा आदिवासी मजूर असून द्या, या सगळ्यांना एक मत दिलंय. मग तो हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, तो कॅथलिक आहे, तो शीख आहे, तो बौद्ध आहे, तो जो जैन आहे, की आणखीन कोणत्या धर्माचा, वेगवेगळ्या जगातल्या सगळ्यात जास्त भाषा, जगातल्या सगळ्यात जास्त धर्म, जगातल्या सगळ्यात जास्त चालीरीती पाळणारा भारत हा देश आहे.
एक खंडप्राय देश असलेला, जगातली सर्वात 140 कोटी लोकांची लोकशाही असलेल्या देशामध्ये आपण कोणत्या तरी एका धर्माला टार्गेट करून तो ज्या धर्माचा आहे त्याने आपला धर्म खुशाल पाळायला पाहिजे, दुसऱ्याच्या धर्माला रिस्पेक्ट देणं हे आपलं काम आहे. आणि आम्ही तर काही 90 पासून शिवसेना बीजेपी बरोबर लढत आलेली आहे. आज दुर्दैवाने यांचा काहीतरी घटस्फोट झाला बीजेपी आणि शिवसेनेचा म्हणून हे बोलायला लागले. बाकी यांची भाषणं काय होती, यांची भाषणं काय होती ती बघा. आणि आज परत तारीफ करतात, उद्या जर परत त्यांचा घटस्फोट परत एकत्र आले तर लोकांनी काय करायचं. आज मला कळत नाही आणि यांची कामं काय केली, काय करणार आहेत हे दोन्ही पक्षापैकी कोणीही बोलत नाही. हे गेले तर ह्याला मत, ते गेले तर त्याला मत. अरे कसला आमची कसली शिवसेना बीजेपी बरोबर न चुकता यांचा स्वागत चालू होती ना, त्यावेळी पण यांच्या विरोधात ठामपणे उभा राहिलेला आमचा पक्ष आहे. आता घटस्फोट झाले, आणखीन झाले कैवारी कोणाचे तरी. 25 वर्षातली 80 भाषणं ऐकवली, 30 वर्षातली 85 पासूनची, तर भारी पडेल बोलताना. आम्ही सेक्युलर झाला बोलणारे, जातीवादी सगळेच आहेत, आम्ही सोडू. बोला, लढत कोणाशी, तुम्ही कोणाशी लढताय? आम्ही कोणाशीच लढत नाही. आम्ही 1 नंबरला आहेत, 2 आणि 3 नंबर करतात ते दोघं लढतायत. बोलून या. 100% जिंकण्याची लढाई आहे. मग कसली लढाई आहे? मागच्या मी 3 लढाया आपल्या बघितल्या, 3 हो, मागच्या 2 लढाया ज्या आम्ही हरलो आणि एक बाय इलेक्शन, एक बाय इलेक्शन आणि 2 मेन इलेक्शन, दोन्ही वेळा काहीतरी 15 लाख येणार होते. पुलवामा हल्ला, हे 2 मुद्दे होते. एक वेगळ्या प्रकारची भावना लोकांमध्ये निर्माण केली. यावेळी काय आहे, आले का 15 लाख? आली का गरिबी हटली? गरिबी हटली. जे आज बोलतायत काही विशिष्ट धर्माचा कैवार घ्यायला लागलात, 19 पर्यंत शिवाय देतो. 19च्या इलेक्शन एकत्र लढले, आज 24ला वेगळे झाले. आज कालचा घटस्फोट आहे. ही लोकसभेची म्हणजे 4 जूनला ज्यावेळी रिझल्ट लागेल त्यावेळी यांचा घटस्फोट कायम राहतो का परत हनीमूनला वेगळा, सेकंड हनीमून, थर्ड हनीमून यांच्यात काय असतात ना तसे करणार. यांनी कसला आम्हाला सांगायचं सेक्युलर हे? अरे इकडे आम्ही आमचे सभापती बघा, एखादा कॅथलिक सभापती जॉन अल्मेडा सारखे कॅथलिक समाज झाले, तर ब्राह्मण समाजाचे जिल्हा परिषद अध्यक्ष बबनसेठ नाईक, मायकल फुलटॅडो कॅथलिक समाजाचे झाले, अय्यूब बलूच मुस्लिम समाजात नगराध्यक्ष होते, शकीर डांगे पहिले उपमहापौर, पहिली स्टँडिंग कमिटी यंग पोरगा अफीफ शेख, बरोबर आहे, सगळ्या पदावर. वरती गुजराती बसलाय आमच्या इकडे, सीपी सोलंकी सारखे नगराध्यक्ष, कधी मुस्लिम अय्यूब बलोच सारखा किंवा रुपेश जाधव बौद्ध समाजाचा जनरल जागेवर महापौर केलेला. आणि आम्हाला जाती निधर्मीपणा हे शिकवणार. आमचं दुर्दैव काय का ज्यांनी सगळ्या धर्माचे द्वेष केले ते आज आम्हाला सांगतात का आम्ही जातीवादी. अरे एकत्र होतं तरी यांच्याच विरोधात सगळ्या इलेक्शन, माझे आमदारकी असेल, सतीश ठाकूरचे आमदारकी असेल, आमच्या बोईसर मतदारसंघातल्या 3 इलेक्शनच्या आमदारकी असतील, सोपारा आहे ते 3 आमदार इलेक्शन असतील, म्हणजे वेगळं बायफर्गेशन झालं होतं. 90 पासून ज्यावेळी वसईचा 1 विधानसभा होता त्यावेळेपासून मी लढतोय यांच्याशी. माझ्या विरोधात यांच्याच युतीमध्ये उमेदवार होते ना. गेल्या 3 लोकसभेचं बघा, बळीराम जाधव झाले ते सेना बीजेपीला पाडून झाले, पडले ते पण सेना बीजेपीच्या विरुद्ध, हे एकत्र होते त्यांच्या विरुद्ध पडले. आम्हाला कसलं काय बोलणार? आमच्यावर कधी कोण डाऊट घेऊ शकत नाही. इकडे भरत गुप्ता पण होतात नगराध्यक्ष, सीपी सोलंकी पण होतात नगराध्यक्ष, राव मॅडम पण होतात साऊथच्या. वसई विरार तुम्ही सांगता? नाही, वसई विरार नाही हो, जनरल जागेवर याच राजेश पाटील जे आपले खासदारकीचे उमेदवार आहेत ना त्यांना सभापती केलेलं. काशीनाथ पाटील असतील आगरी समाजाचे, त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला. इरफान बुरे
जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष करण्याकरता त्यांना ज्यावेळी काँग्रेस आम्ही सगळे एकत्र होते आणि इरफान भुमेला भुरे भिवंडीचा मापोली भिवंडी आमचं काही घेणं देणं नव्हतं, काय नव्हतं. एक अल्पसंख्याक समाजाचा विद्वान हॅरिस हे आमच्याकडे येऊन बोलले, ते आमच्या वडिलांसारखेच होते का, ते येऊन बोलले तुम्ही इरफान भुरेंना विटनेस म्हणून घेऊ शकता त्याच्यावरती. ते येऊन बोलले का अरे अल्पसंख्याकांचा जिल्हा परिषदेमध्ये माझ्यानंतर कोण पदाधिकारी झाला नाही, कधीतरी 72च्या अगोदर विद्वान हॅरिस उपाध्यक्ष होते, माझ्यानंतर कोण उपाध्यक्ष झाला नाही, तर मी तुम्हाला आदेश देतो समजा किंवा विनंती समजा. नाही नाही हॅरिस साहेब तुम्ही आदेशच द्यायचे, तुम्ही आमचे वडीलधारी आहे, तुम्ही काही समजा, पण मी सांगतोय का आपला वसई तालुका इरफान भुरेच्या मागे राहिला पाहिजे. इरफान भुरेला ज्यावेळी ते कोण हे आलेले वरतून इलेक्शन करता कोणाला द्यायचं, ते इरफान भुरेला स्वतःचे एक मत भिवंडीतून आणि बाकी सगळी मत आमच्या वसई विरारने दिले आणि इरफान भुरे उपाध्यक्ष झाले. हे तुम्ही इरफान भुरे दुर्दैवाने हॅरिस साहेब नाही, पण इरफान भुरेंना विचारा, ते कोणत्या तरी काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये असतील, बरोबर आहे. त्यांना सांगा का खरं बोला तुम्हाला अध्यक्ष उपाध्यक्ष करण्यात कोणाची साथ होती. तो माणूस मला खात्री आहे का आज पण सांगेल का हितेंद्र ठाकूरची सगळी मतं पडली म्हणून मी माझं एकट्याशिवाय दुसरं भिवंडीतलं मत मला मिळालं नाही आणि हितेंद्र ठाकूरची सगळी मतं पडली, त्याच्यामुळे मी उपाध्यक्ष झालो. जिल्हा लेवलचं पण बोलतो. माझा प्रश्न असा आहे की या मतदारसंघामध्ये वाडा, जव्हार, मोखाडा, डहाणू, पालघर, तलासरी हे विभाग येतो. आपण वसई विरारचा विकास बघताय नाही, पलीकडे नाही. नाशिक डहाणू रेल्वेमध्ये वसई विकासाचा प्रश्न येतो कुठे, जो सर्वे आमच्या खासदारांनी केला. डहाणू पासून नाशिक म्हणजे कोणते डहाणू येणार, तलासरी तालुका, कोणते तालुके जॉईंट होणार, विक्रमगड जव्हार पासून पुढे जाणार आणि नाशिकला जाणार. मग तो झाली असती आणि पुढे त्यांनी दुसरं एक पत्र दिलेलं, एक हा सर्वे केल्यावर काय याला जोडून जव्हार, विक्रमगड, वाडा, अंबाडी, भिवंडी, ठाणा असा रेल्वे मार्ग. ह्याच्यात वसई विरार कुठे आहे? झालेलंच नाही. अहो त्याच्या पलीकडे मी काय म्हणतो 58 कोटी खर्च केला आमच्या खासदारांनी, सर्वे केला. पुढच्या खासदारांनी काय, अरे सर्वे झाला, हे सर्वे या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. पहिल्या वर्षात सगळे होत नाही, काही गोष्ट पहिल्या वर्षी झाल्या, काही गोष्टी दुसऱ्या वर्षी झाल्या, काही तिसऱ्या वर्षी झाल्या, चौथ्या वर्षी झाल्या, 5व्या सर्वे पर्यंत काय केलं. पुढचा फॉलोअप कोणी करायचा, जे निवडून आले करायचं होतं, दगड निवडून आले, रामाच्या नावावर दगड तरले, राम सेतू तयार झाला, बरोबर आहे. त्याचप्रमाणे हे एका विशिष्ट लाटेमध्ये. नाही, माझा प्रश्न असा आहे की तुमची जिल्हा परिषदमध्ये जे सत्ता आहे, सभापती बसतोय प्रत्येक वेळेस, हो तुमचे सत्ताधाऱ्यांचे चांगल्या प्रकारचे संबंध आहेत. जिल्हा परिषदेमधलं बजेटमध्ये वसईला काय देतात आणि इतर तालुक्यामध्ये काय देतात ना, ते तुम्ही कधी. आमच्या जव्हार मोखाडाचा आणि वसई विरार जमीन अस्मानचा फरक, विकास झालाच नाही. हो, पण मी काय म्हणतो जिल्हा परिषदेला एक लिमिटेड अधिकार असतात, बरोबर आहे. पण जिल्हा परिषदेचं आमचे जिकडे सभापती बसलेले आहेत त्या खात्यातून वसईला काय मिळालं आणि या तालुक्याला आज माझ्याकडे डिटेल नाही मिळत, परंतु मी तुमच्याकडे बजेट कॉपी देतो का जव्हार मोखाड्याला, विक्रमगडला, वाड्याला काय दिलंय आणि वसईला काय दिलंय. माझा प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतो मी की ज्यावेळेस सुशील कुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला मंत्रिपदाची वगैरे राज्यमंत्रिपदाची ऑफर होती, तुम्ही अगदी पाय दाखवून सांगितलं हे बुटाच्या टोकावर तुझं मंत्रिपद, मला पाणी पाहिजे किंवा मला कुठे निधी पाहिजे. तसं त्या विलासराव देशमुखांच्या मंत्रिपद एका मताकरता पाणी 250 कोटी रुपये पाण्याकरता वसईसाठी आणले ना. अहो मान्य करतो ना, त्यावेळी आम्ही खासदारकीचं स्वप्नच बघितलं नव्हतं. प्रत्येक वेळेस तुम्ही एक मिनिट ना मी तुम्हाला जे बोललो, गॅस पाईपलाईन आली ती जिल्ह्याकरता आलाय, स्टेप बाय स्टेप जाणार आहे. पहिला सगळ्या घरांना मिळणार, अच्छा मी बोलला माझ्या घराला पण अजून मिळालं नाही. खासदारांच्या समोरून पाईपलाईन गेलं त्यांना मिळालं, संपूर्ण जिल्ह्याला पहिला मिळणार, बरोबर आहे. आम्हाला तर मिळालं, पण संपूर्ण जिल्ह्याकरता काय गॅस लाईन आली. हा जो सर्वे सांगितला करून घेतलाय खासदारांनी
दुर्दैवाने पडले. फॉलोअप कोणी ठेवायला पाहिजे निवडून आलेल्या खासदारांनी. एक लक्षात आलं पाहिजे तुमच्या का निवडून आलेल्या खासदारांनी त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे काय दिलं. आणि म्हणून मी सांगतो मी सोडावं आमचे माजी खासदार आणि यांचे खासदार 10 वर्षातले यांना समोरासमोर बसवा. ओपन चॅलेंज आहे, समोरासमोर बसवा. आणि आमच्या खासदारांनी काय केलं आणि त्यांनी काय केलं. मी ती नावं हे बघा, पंतप्रधान सडक योजना असेल, मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळाला जेव्हाही आपण पाठिंबा दिला, पंतप्रधान सडक योजना गावोगाव जोडणारे रस्ते करणारे आमचे खासदार पहिले होते. मी ते रस्ते कोणते केले मी त्यावेळेस विकास झाला. खासदारांची महत्वाची जी कामं आहेत अख्ख्या जिल्ह्याच्या हिशोबाने ती मी बोललो. आता ती त्यांची हा रस्ता केलेला, जोड रस्ता केला, अमुक जोड रस्ता केलेला, या जिल्हा परिषदेला हे दिला. म्हणजे नम असताना त्यांना पण मी सांगितलेलं खासदार होते, त्यांना पहिला आयडिया दिली का अरे नम साहेब आपल्या ग्रामीण भागाच्या नम साहेबांचे विचार गेले. पण त्यावेळेच त्यांच्या भाषणात ज्या आपण क्लिप काढल्या मला काढायला लागतील. त्यावेळी बोलली का वसईचे आमदार हितेंद्र ठाकूरनी मला सांगितलं, त्यावेळी डहाणू मतदारसंघ होता, पालघर नव्हता, पालघर 9ला झाला, हे लक्षात घ्या तुम्ही. नंतर आम्ही खासदारकीची स्वप्न बघितली ज्यावेळी आपला सेपरेट जिल्हा झाला. आणि आज 5 वर्ष आम्ही होतो, 10 वर्ष आम्ही नाही मिळणार. 5 वर्षात काय केलं ते सांगतो. पण त्यावेळी पण नम साहेबांनी सांगितलं का आपल्या इकडे आरोग्य सेवा धोक्यात आहे, म्हणजे अशा डिलेव्हरी किंवा अमुक तमुक, तर प्रत्येक तालुक्याला त्यांना खासदार फंडातून हे अँब्युलन्स द्यायला सांगितली. आणि पहिल्यांदा नम साहेबांनी ती अँब्युलन्स दिलेली. ती वसईला नव्हती दिली त्यांनी, मी वसई करता मागितली पण नाही. सगळ्या तालुक्यांना त्या आदिवासी आणि त्यांनी दिलेल्या आहे. लक्षात आलं का. तुम्ही हे बोलूच शकत नाही का. ज्यावेळी मला संधी आली त्यावेळी आमचे जव्हार मुकड्याचे पण सभापती होते की या निवडणुकीनंतर आप्पा वसईच्या बाहेर निघतील का जव्हार मुकाड. मी वसईच्या एक मिनिट पालघर मधले असलेले आमच्या 3 आमदाराव्यतिरिक्त बनगा आहेत, पालघर अशोक निकोले, विनोद निकोले, सुनील भुसारा 3 आमदार आहेत. यांच्या सगळ्या कामाच्या आणि यांच्याबरोबर निरंजन डावकरे आहेत, त्याबरोबर ते शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले अगोदर बाळाराम पाटील होते, आता म्हात्रे आहेत, बरोबर आहेत. या सगळ्या आमदारांना किंवा खासदारांना इकडूनच्या विचारा किंवा पालघरच्या अधिकाऱ्यांना विचारा. ते भुसारेंचं काम असेल का निकोलेंचं असेल का वनगांचं असेल, त्यांच्या बाजूने डीपीसीची मीटिंग किंवा अन्य जिल्हा मीटिंग मध्ये हे आमदार मला सांगतात आता तुम्ही पाहिजेत आम्हाला दाबतात. विचारून घ्या, अधिकाऱ्यांना विचारा आवाज कोणाचा असतो. आता साधं सांगतो वाढवण बंदराचा विषय. वाढवण बंदराच्या कसं करायचं याच्याकरता 4 महिना इलेक्शनचा विषय नव्हता. वाढवण बंदराचे आपले माननीय पालकमंत्री त्यांनी मीटिंग घेतली का वाढवण बंदराबद्दल. आणि त्यावेळी सेठी म्हणून जे जेएनपीटी काम करणार आहेत त्याचे एमडी आलेले आणि ते आम्हाला फायदे मोजायला लावले. त्यावेळी एकमेव पक्ष बहुजन विकास आघाडी होता. सगळ्या आमदार आणि खासदार उपस्थित होते. एकमेव बहुजन विकास आघाडी. त्यावेळी तर इलेक्शनचा मुद्दा 4 महिन्यापूर्वी मुद्दा नव्हता. मी बघा आमच्या मच्छीमारांचा अगदी उत्तन पासून झाईपर्यंत त्या सगळ्या मच्छीमारांचा प्रश्न आहे. आणि हे वाढवण बंदर त्याच्यात तुम्ही गोळ मटोरे उत्तर देऊ नका आम्हाला. रस्ते कसे होतील, मग ट्रान्सपोर्टचा व्यवसाय कसा वाढेल, एक यांच्यात मंत्री येऊन बोलून गेलेले का तुम्हाला झाडूच साफसफाईचं काम मिळेल. म्हणजे आमच्या लोकांनी मच्छीमारी सोडायची झाडू मारायचा. आता दलाल बोलायला लागले आम्हाला, ते विरोध करतात ते दलाल. विरोध करणारा आम्ही होतो, आमचा पक्ष होतो, मी होतो. छाती डोकपणे सांगतो, विचारा, काढा त्या मिटिंगचे मिनिट्स. उपस्थित असलेले सगळ्या आमदारांना मी जे बोलला, विधान परिषद, विधानसभा आणि खासदार जे त्यावेळेचे खासदार होते त्यांना विचारा कोणी ब्रेक काढलेला का. एकमेव विरोध शेवटपर्यंत राहील. अरे 4 महिन्यापूर्वी निवडणुकीचं स्वप्न नव्हतं ना, त्यावेळी पण विरोध केलाय आणि शेवटपर्यंत पहिल्या दिवसापासून. हे बघा
उद्योग मंत्री उद्धवजी ठाकरेंच्या मंत्रिमंडळात असलेले सुभाष देसाईंनी एका प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं का वाढवण बंदरामुळे इतके कोटीची फॉरेन इन्व्हेस्टमेंट आहे. यांचे मंत्री उद्योग मंत्री बोलतात, ते आज बोलतायत. तुम्ही सांगा, पर्यावरण मंत्री तर यांच्या घरातलेच होते. पर्यावरण मंत्री आणि पर्यावरणाला हानी आहे या नावाखाली पर्यावरण मंत्र्यांनी त्या 2.5 वर्षाच्या काळ ज्यावेळी खुर्चीवर बसलेले, आज इकडे एकाच फिरत आहेत, खुर्चीवर बसलेले, त्यावेळी पर्यावरण खात्यातून फेल का नाही केलं का पर्यावरणाच्या हानिकारक आहे आणि हा कॅन्सल करायला पाहिजे, हा निर्णय का नाही घेतला? आज कसला तुम्ही विरोध करतात हो मता करता? त्यावेळी विरोध करणारे आम्ही होते. वसई विरारच्या बाहेर तुम्ही कामं केली असं तुम्ही म्हणताय. आता तुमच्या खासदाराचं मोठं काय असतं? मी बोललो ना का जिकडे रस्ते नाहीत ते रस्ते करणे. मी सांगितलं ना, मनोर पासून तो अंबाडीपर्यंत, वाडा अंबाडी खूप मोठे रस्ते झाले तुमचे. एक मिनिट, माझ्या मी गावात मोठे ऐका हो. मी मगाशी बोललो का पंतप्रधान सडक योजना जोड रस्ते करण्याचं पहिलं काम केलं आमच्या खासदारांनी. तो निधी दाखवला आमच्या खासदारांनी. ते होणारच लहान, पण त्याच्याबरोबर ही जी मोठी कामं किंवा रेल्वेचं डहाळू नाशिक त्याला परत चालना देणं, किंवा त्यांनी सांगितलेली जव्हार विक्रमगड वाडा भिवंडी ठाणा हा परतचा मार्ग, हे पिण्याचं पाणी ग्रामीण भागात खास करून आम्ही सूर्याचं पाणी इकडे आणलं ना तर गावातलं पालघर मधल्या गावातून ज्या ज्या गावातून पाईपलाईन येते त्या गावाला पाईपलाईन दिलं. कारण का माझा ध्येय दिलाय. आज देईल बोलत नाही मी, दिलाय. पालघर तालुक्यात बघा, ती त्यावेळची मतदार नव्हते आमचे, आम्हाला माहित पण नव्हतं, पण पहिला 20 वर्षापूर्वी स्कीम केलेलं ना त्यावेळी त्या गावच्या लोकांना पाणी दिलाय. म्हणजे रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गावाला स्वतंत्र टॅप काढून स्वतंत्र पाईप काढून पाणी दिलाय. जाऊन तुम्ही आज बघा आणि विचारा किती वर्षापासून कोणताही पैसा कोणताही चार्ज न करा. लक्षात आलं? कुपोषण, आमच्याकडे कुपोषण खूप आहे, आमच्याकडे रोजगाराच्या स्थलांतर खूप मी एक मान्यच करतो, स्थलांतर आहे. मग रोजगार मी काय बोललो, हा जो पाईप गॅस आहे सुरुवातीला घरोघर जाणं, त्यानंतर उद्योगधंद्याला देणं, का जेणेकरून आपल्या आदिवासी शेवटी लोक काय येतील, कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे, ट्रान्सपोर्टचं एक जाळं निर्माण झालं पाहिजे. ते ट्रान्सपोर्टचं जाळं, चांगले रस्ते आणि गॅस इंधन म्हणून पेट्रोल डिझेलच्या ऐवजी त्यांच्या उद्योगाला गॅस मिळाला इंधन म्हणून, तर उद्योजक यायला तयार होते. आमच्या खासदाराची ही दूरदृष्टी होती का या गॅसवर आपण त्याला पहिला घरवाल्याला देऊ, नंतर उद्योगाला देऊ. मग त्याच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल. बरोबर आहे ना. कुपोषणावर मग त्याच्यामध्ये वसई विरारचा प्रश्न कुठे आला? अहो रोजगार, कुपोषण का होतोय? कुपोषणाचा जो मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या भूक, एक चांगलं अन्न मिळणं, चांगला रोजगार मिळाला तर चांगलं अन्न मिळेल. 2 कोटी नोकऱ्या गेल्या कुठे ते त्यांना विचारा ना, मेहरबानी करून मला कशाला विचारतात? शेवटचा प्रश्न, नक्की जिंकणार? 100%. किती मतांनी? लाख हा कमीत कमी लीड असेल. आप्पा भाजपला तेवढ्या ताकदीने विरोध करतील? सत्ताधाऱ्यांना 1001%. अरे मी परंपरागत यांच्याशी लढतोय. आज हे लुटुपुटीची लढाई करतात. 90 पासून इतिहास बघा ना माझा, 90 पासून मी कोणाच्या विरुद्ध लढलाय? माझा छोकरा एन्काउंटर स्पेशलिस्ट आणलेला याच शिवसेना भाजपने, कोणाच्या विरुद्ध? माझ्या मुलाच्या विरुद्ध. बरोबर आहे. पण निवडणूक संपल्यानंतर एक लक्षात घ्या, मी माझ्या तालुक्याचा, विभागाचा, जिल्ह्याचा विकास या नावावर काम करतो. मी कोणत्या पक्षाचं मंगळसूत्र घातलेलं नाही, घालणार नाही. माझी विचारसरणी सेक्युलर आहे. माझ्या विचारसरणी ज्यांना पटतात त्यांना बरोबरच मी, जातीवाद्यांबरोबर अजिबात नाही, ठामपणे सांगतो. धन्यवाद.